त्यांनाही सांगायला आवडेल जे मला काय काय लिहितात त्यांना, की माझी आई हॉस्पिटलमध्ये असताना तिचं ऑपरेशन चालू असताना मी हास्य जत्रा करत होतो. मी रिहर्सल करत होतो आणि मला फोन आला आमच्या दीक्षाचा. मी पहिल्यांदा आमच्या आईला असं बघितलं होतं. तर माझ्या पायाखालची जमीन सरकलेली. मी तुला काही फोटोज दाखवणार आहेत. बरं. मला त्याच्या स्टोरीज सांगायच्यात. ह्यांच्या सांगू शकतो मी, ह्याच्यात ना मागे ह्यांच्या सांगू शकतो मी. ते आम्हाला माहिती आहेत म्हणूनच आम्ही काढलेत ना. पहिला हा फोटो आहे. अरे वा 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 वा, आल्याड पल्ल्याडच्या वेळेस सरांचं झालं सगळं. सर गेटअपमधनं निघाले ना, गेटअपमधनं निघाल्यानंतर हा फोटो काढला. मी म्हटलं सर प्लीज मला हा फोटो द्या. आणि मी ह्यांनाही म्हटलं आहे मला शाहरुख सरांना भेटायचं आहे म्हणून. मी सरांना मकरंद सरांना पण बोललो आहे मी, की मी ते फोटो काढता काढता बोललो सर हा भेटवतो. हां. मग ते बोललो. पण मला सरांना पर्सनलीच भेटायचं होतं. आणि सिनेमा सर आहे कळल्यानंतर मग लगेच मी होकार दिला. सक्षम कुलकर्णी आणि सर आहे म्हटल्यानंतर मी सिनेमाला लगेच होकार दिला होता मी. कारण त्यांच्यासोबत हा फोटो. हां, माझे बरेच मित्र त्यांच्या नाटकात आहेत ना. तर तेव्हाचा हा फोटो आहे. हां, आता आल्याड पल्ल्याडचाच फोटो आहे. अच्छा, बापरे, आता काहीतरी आहे अजून एक. तू एवढा कशाला घाबरतो? हो वा वा. हां, हॅरी पॉटर नाटक बघायला गेलेलो मी आणि अभिनय बेर्डे. आम्ही दोघे हॅरी पॉटर नाटक बघायला गेलो बॉयज 4च्या वेळेस. कुठे? लंडनलाच. तिथे थिएटर आहे, ते हॅरी पॉटर थिएटर आहे. त्या थिएटरमध्ये आम्ही नाटक बघायला गेलेलो. मी त्याला सोबत घेऊन गेलेलो. मग त्यानेच माझा फोटो काढलाय तो. हो का? हां, अभिनय बरोबर म्हणजे असं? अभिनय माझा भाऊ आहे. हो, कारण त्यांचे बाबा आमचे गुरुवारी आहेत. त्यांच्यासोबत आम्हाला म्हणजे मला सहवास काही लाभला नाही, तर मी सगळी इच्छा अभिनयसोबत राहून पूर्ण करून घेतो. अभिनय बेर्डे हा माझा भाऊ आहे. मी त्याचा फॅमिली मेंबर आहे, तो माझा फॅमिली मेंबर आहे. आणि माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. क्या बात आहे. हां, माझ्या बड्डेच्या दिवशीचा फोटो आहे घरात काढलेला, वाढदिवसाच्या आईसोबतचा माझा. सगळे काढत होते. म्हटलं मी ब्लेझर घेतला, आईला म्हटलं हे फोटो काढूया. पण आई एकदम अशी शांत वगैरे? फोटो शांत आहे. नाही नाही, आमची आई खूप स्ट्रिक्ट आहे. पण 2023 जानेवारी महिन्यात तिला अटॅक आला होता. हार्ट अटॅक आलेला तिला. आणि मग मी पहिल्यांदा आमच्या आईला असं बघितलं होतं. तर माझ्या पायाखालची जमीन सरकलेली. मी म्हटलं यार काय परिस्थिती आपल्यावरती आली. तर मग पहिल्यांदा असं झालं की मी असं बोललो डॉक्टरांना की तुम्ही म्हणजे ऑपरेशनला सुरुवात करा, काय लागेल तर मी आहे म्हणून. कारण घरात आता सध्या मीच मोठा आहे ना, दुसरं कोण नाही आहे. तर मला त्यांनाही सांगायला आवडेल जे मला काय काय लिहितात त्यांना, की माझी आई हॉस्पिटलमध्ये असताना तिचं ऑपरेशन चालू असताना मी हास्य जत्रा करत होतो. ही एक गोष्ट तुम्हाला 5ची मी सांगितली नाही आजपर्यंत, ते तुम्हाला सांगतोय. की आई आमची हॉस्पिटलला होती आणि मी MAJचे शोज करत होतो. त्यामुळे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय. थँक्यू. आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं की 48 आता काय येतं अटॅकनंतर अजून एकदा येतो ना, हे त्यांनी मला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण त्याच्यातही मी हास्यजत्रेमध्ये काम करत पण ते होतो. केवढं म्हणजे स्वतःच एक वेगळं काहीतरी खलवत चालू असं आई आजारी आणि परत हां, त्यातही मी कॉमेडी शोज करत होतो आणि स्वतः आतून रडून हसवण्याचा प्रयत्न करत होतो. कारण मी ते बघितलं ना. मी रिहर्सल करत होतो आणि मला फोन आला आमच्या दीक्षाचा, माझ्या भावाची मिसेस, की दादा असं असं झालं म्हणून. मला ते अंदाज आला. म्हटलं पटकन तुम्ही आईला रिक्षातनं घेऊन जा, मी येतो. मला सुचच नाही मी काय करू. मला एकदम असं थरथरत होतो मी. आणि मग झालं, मग ॲडमिट केलं. मग ते बोलले 2 दिवस 72 तास की 48 तास नजरेखाली ठेवतो ना आपण तसं. मग ते होतं. मग माझ्यासोबत माझ्या खूप मित्रांनी मला सपोर्ट केला. त्यावेळेस ते आले सगळे, हास्यजत्रेवाले सगळे आले. माझ्या एरियातले आहेत ते आले. राकेश आला, शशी आला, आमचा प्रसन्न आहे, तो तर माझ्यासोबतच असतो, तो होता. तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांना ट्रोल करणार तर त्यांना फक्त एक छोटंसं सांगायचं आहे की आमची आई ॲडमिट असताना पण मी काम करत होतो. त्यामुळे मी काही सिम्पती मिळवले बोलत नाही, जस्ट तुम्हाला सांगतो त्याची बॅक स्टोरी. शो मस्ट गो ऑन. ह्याच्यामुळे काय परत कमबॅक वगैरे करतोयस का असं? नाही, आल्याड पल्ल्याडचं प्रमोशन होतं. अच्छा, त्यावेळेस मी गेलो होतो तिकडे. मग सगळ्यांसोबत फोटो काढला. आल्याड पल्ल्याडचं आमचं हसताना हसलंच पाहिजेला प्रमोशन होतं. ते तेव्हा गेलेलो आम्ही. गौरव हा आपला ओंक्या बोलला की नाही असं त्याच्या काय नाही बोलला ना. पण
तो मजा घेत होता माझी. तो मजा घेत होता. क्या बाय अभी फुल म्हातारे वगैरे असं. बोला आमचं दोघांचं जाम दमनला आम्ही जाम मजा केली दोघांनी. गोल्डन डेज होते आमचे ते. दमनला आम्ही जे सगळे एकत्र होतो ते. दिवाळीला राजसाहेबांच्या घरी आम्ही गेलेलो. सगळ्यांना हास्यजत्राच्या सगळ्या टीमला इन्व्हाइट केलेलं. तेव्हाचा फोटो आहे. मी म्हटलं साहेब मला एक फोटो काढायचा आहे. चांगला एकदम व्यवस्थित हो हात. हो हो. आणि हा एक फोटो आहे बापरे. एकदम जुन्या फोटोपैकी हाच आम्हाला मिळाला. हा फोटो ते मी जे हे आहे ना तेव्हा पहिल्यांदा घेतलं होतं. त्याला कोटी म्हणतात ना आपण. ते मी पहिल्यांदा घेतलं होतं आणि व्हाईट शर्ट होतं, ब्ल्यू जीन्स आणि मला ते एकदम ते फील झालं छान की अरे वा काय मस्त दिसते. आणि तो फोटो काढलेला आहे मी. पहिल्यांदा घेतलेली मी कोटी तेव्हा ती कॉटन कॉटेजमधून दादरला तिकडनं बरेच ठाण्यात पण ते मी पहिल्यांदा घेतलं होतं असं काही. तर त्याचा फोटो कॉटेज मधनं घेतलेलं आहे गौऱ्याने हे. तेव्हा म्हणजे घेतो कधी कधी. आता जायला होत नाही पण घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.